भगवान श्रीरामाच्या नावाने राक्षस रावण राज्य. हिंदुस्थानचे प्रथम महाकाव्य म्हणून रामायण गणले गेले आहे. भगवान श्रीराम यांच्या संपूर्ण जीवनावर आधारलेले आहे. हिंदुस्थानचा आधार रामायण म्हटल्यास वावगे ठरणार नाही. श्रीरामाच्या नावाने मते मागत आज भाजप सत्तेवर आहे, पण सत्ता वाढविण्यासाठी रावणापेक्षा सुद्धा भयंकर थराला जात आहेत. जेव्हा लोकांशी संवाद साधण्याची वेळ येते तेव्हा भाजपला काँग्रेसची आठवण होते आणि काँग्रेसने 70 वर्षात काय केले म्हणून पाढा वाचला जातो. परंतु यांनी 13 वर्षात काय केले हे सांगण्याची वेळ ते गमावून गेले आहे. कारण लोकांसाठी यांनी काहीही सुद्धा केले नाही. महागाई, बेकारी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, तसेच महिलांवरील अत्याचार आणि शिक्षणाचा खेळखंडोबा ही रावण राज्याची साक्ष आहे. कारण लोकांनी सुज्ञ होऊच नाही, शिक्षण घेऊच नाही अशी यांची रावणासारखीच तऱ्हा आहे. 26 मार्च 2026 रोजी श्रीरामनवमी. हजारो वर्षापूर्वी याच दिवशी शरयू नदीच्या तीरावर सूर्यवंशी राजा दशरथ व महाराणी कौशल्य यांच्या पोटी श्रीराम हे रत्न जन्माला आले. त्यांनी तिन्ही लोकात सूर्यवंशी पताका फडकविली. श्रीरामचरित्र मानवाला बुद्धी, कौशल्य, प्रेरणा, साहस, चातुर्य तसेच राजशकट हाकण्याची कला देते. म्हणूनच राम राज्य म्हणून गौरव होतो. श्रीराम नावामध्येच दम आहे. पाप, ताप आणि हिंसा यांपासून मोक्ष मिळतो. ज्यांना हे जमत नाही त्यांनी जिवंत असूनही मेल्यासारखेच जीवन घालविले म्हणता येईल. मतलबींनी रामायण वाचले काय किंवा गायले काय काहीही फरक पडत नाही. कारण रामायण सहजासहजी डोक्यात शिरत नाही. त्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. भाजपवाल्यांनी कोणताही त्याग न करता सत्ता अलगद मिळविली. त्यासाठी त्यांनी काँग्रेसची शकले केली, शिवसेना फोडले, राष्ट्रवादी फोडले, असे असंख्य पक्ष फोडून त्यांनी आपली फक्त सूज वाढविली आहे. भाजपावाले ओरिजिनल त्यांच्याजवळ कोणी नाही. सगळेच इतर पक्षांतून आयात केलेले भ्रष्टाचारी भरलेले आहेत. आणि हे भ्रष्टाचारी काय काय प्रताप करतात ते आज अशोक खरातसारख्या माणसांकडून सहज लोकांना कळते. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे रामराज्य आहे की रावण राज्य आहे याचा कमेंट बॉक्समध्ये जरूर उल्लेख करा. आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.